गुड मॉर्निंग दोस्तो, कसे आहात सगळे. तर तुमची आता बऱ्याचपैकी प्रॅक्टिस झालेली आहे स्क्वेअर, क्यूब आणि टेबल्सची. तर आज आपण टॉपिक घेणार आहे एक नवीन. तुम्हाला मी सांगणार आहे 30च्या पुढचे स्क्वेअर्स. तर मॅन्डेटरी तुमची तर पहिले 30पर्यंत स्क्वेअर्स लर्न असलेच पाहिजे. चला आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला 30च्या पुढचे स्क्वेअर कसे काढायचे. तर सर्वात आधी तुम्हाला एक स्टेप्स लिहून देतो मी कसे काढायचे. तर पहिली स्टेप्स आहे तुमची, जसे की लास्ट डिजिटचा स्क्वेअर करायचा. लास्ट डिजिटचा स्क्वेअर करायचा. आणि सेकंड स्टेप आहे प्रोडक्ट करायचं. प्रोडक्ट केलेल्याला दोन्ही गुणायचं. आणि थर्ड स्टेप आहे जो जो फर्स्ट ग्रुपला फर्स्ट ग्रुपचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे, ओके. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता समजा तुम्हाला 23चा वर्ग काढायचा आहे. समजा तुम्हाला आता 23चा वर्ग काढायचा आहे. तर 23. तर पहिले तर आपण या लास्ट डिजिटचा स्क्वेअर करायचा. लास्ट डिजिटचा स्क्वेअर किती आहे? 9. 3चा स्क्वेअर 9. ठीक आहे. आणि सेकंड स्टेप काय आहे? प्रोडक्ट करायचा. या दोघांचा प्रोडक्ट 2 आणि 3चा प्रोडक्ट 6. 6चा काय करायचं? डबल गुणाकार करायचा. 2. 6चा काय करायचं? डबल. 6चा डबल 12. 12शी 2. हातचा आला एक लिहायचा, एक असं मनात ठेवायचा. हां. आणि जो फर्स्ट डिजिट आहे म्हणजे 2चा स्क्वेअर करायचा 4 आणि तो एक कॅरी, हे झाले 5. हा झाला 529, 23चा स्क्वेअर. तसंच आता 54चा स्क्वेअर काढायचा आहे. तर काय करायचं? 4चा स्क्वेअर 16. 16 हातचा आला 1. 5 चौक 20 आणि 20चा डबल 40. 40 आणि 1 41. 41चे 1 लिहायचा, 4 हातचे आले. 5चा स्क्वेअर 25 आणि 4 29. हा झाला 54चा स्क्वेअर. आणखीन आता एक्झाम्पल देतो तुम्हाला 113चा. 113चा एक्झाम्पल आहे. 113चा वर्ग काढायचा. तर सर्वात आधी काय करायचं? प्रोडक्ट करायचं. लास्ट डिजिटचा स्क्वेअर करायचा. लास्ट डिजिट काय आहे? 3. 3चा स्क्वेअर 9. आणि याला पहिले 2 डिवाईड करून टाकायचे ह्या 113ला. 11 आणि 3च्या ह्याच्यात 3चा स्क्वेअर करायचा 9. आणि 11 गुणिले 3. 11 गुणिले 3 33. 33चा डबल केला तर 66. 66ची 6 लिहायचे, हातचे आले 6. 11चा स्क्वेअर 121. 121 प्लस 6 127. तर हा झाला 113चा वर्ग. आणि आता तुम्हाला सांगतो 125चा वर्ग काढायचा. आता समजा तुम्हाला 125चा वर्ग काढायचा तर डायरेक्ट लिहून टाकायचा. 5चा आहे ना, डायरेक्ट 25. 5चा वर्ग 25. आणि 12च्या समोरची व्हॅल्यू म्हणजे 12च्या समोरची व्हॅल्यू 13. 13ला याला गुणून टाकायचं. 12 गुणिले 13 156. तर हा झाला 125चा वर्ग. तसंच तुम्ही 65चा पण वर्ग काढू शकता. एक्झाम्पल अजून मी तुम्हाला खूप देणार आहे एक्झाम्पल, कारण की तुम्ही आता समजा तुम्हाला 65चा वर्ग काढायचा आहे. डायरेक्ट 5 आहे, युनिट डिजिटला 5 आहे. 5चा स्क्वेअर 25. 6च्या समोरची व्हॅल्यू 7. 6 7चा 42. हा झाला 65चा वर्ग. ठीक आहे. अजून तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगायची आहे मला. आता समजा तुम्हाला 56चा वर्ग काढायचा आहे आणि विदाऊट युझिंग पेन. तर तुम्हाला 50च्या विदाऊट युझिंग पेन, पण मी तुम्हाला इथं समजवण्यासाठी पेन यूज करणार. ठीक आहे. तर विदाऊट युझिंग पेन तुम्हाला करायचं आहे मनातल्या मनात. तर सर्वात आधी तुम्हाला 56चा वर्ग काढायचा आहे. तर 50मध्ये किती जास्त आहे? 6 जास्त आहे. ठीक आहे. तर तुमची बेस व्हॅल्यू किती राहील? 25. ठीक आहे, 25. 50मध्ये किती जास्त आहे? 6 जास्त आहे. तर 6चा वर्ग किती आहे? 36. ठीक आहे. आणि किती वरचे किती जास्त होते? 50च्या 6. 6 यामध्ये एक ॲड करायचे. 25मध्ये हा एक बेस व्हॅल्यू आहे 25. तर यामध्ये 6 ॲड करायचे तर किती येते? 31. 31 36 हे आन्सर आहे 25च्या वर्गाचा. आता नाही तर काढून बघायचा. 25च्या वर्गाचा नाही, 56च्या वर्गाचा. ठीक आहे, 56च्या वर्गाचा. ठीक आहे. आपण 56चा वर्ग काढत होतो ना. आता तुम्ही करून बघा. 6चा वर्ग
6चा वर्ग 36, 36चा आला 6, 5 त्रिक 6 5 30, 30 डबल 60 केलं, 60 केला 60 61 62 63, 63 लिहिला 6 कॅरी, 5चा वर्ग 25 आणि 3 31. ह्या आपल्या मेथडनी आणि हे मनात केलं आपण. तसंच आता तुम्हाला 48चा वर्ग काढायचा आहे. 50ला कमी किती आहे 2, 2चा वर्ग किती आहे 4, 4 असं लिहायचं, 0 4 लिहायचं. ठीक आहे, डायरेक्ट 4 नाही लिहायचं, 0 4 लिहायचं. आणि 25 आहे, हे बेस व्हॅल्यू आहे. आता 50च्या समोरचे वर्ग होते म्हणून आपण ते ॲड करत होतो. आता 50च्या आधीचे आहे तर आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे 25मधून. तर 25मधून 2 सबस्ट्रॅक्ट करायचे, कारण की 48चा वर्ग काढायचा आहे ना. तर 2, 50मध्ये 2 कमी आहे, 50साठी 2 कमी आहे, तर 25मधून 2 काढायचे, 25मधून 2 23. तर हा झाला 48चा स्क्वेअर. समजलं तुम्हाला? तरी पण एक एक्झाम्पल तुम्हाला देऊनच देतो मी अजून. आता समजा तुम्हाला 43चा वर्ग काढायचा आहे, समजा 43चा वर्ग काढायचा आहे. तर मनातलं मनात तुम्ही काय करसान, 25 आहे तुमची बेस व्हॅल्यू. ठीक आहे, 25 आहे तुमची बेस व्हॅल्यू. 43, 50ला किती कमी आहे 7, 7चा वर्ग 49, 9 लिहून टाकायचे, 4 आले हातचे. ठीक आहे, आणि 49 7 कमी आहे, यामधून 7 कमी करून टाकायचे, 18 आणि 7चा वर्ग 49, हे 49 पूर्ण लिहून टाकायचे. हे झालं 7चा वर्ग, हे 43चा वर्ग. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात जास्त तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि हे तर तुम्हाला येऊनच जाईल. मनातल्या मनात करायची प्रॅक्टिस करा तुम्ही जास्तीत जास्त. तर आणखीन मी तुम्हाला आता स्क्वेअर रूट पण सांगेल, पण सगळ्यात आधी आपला रट्टा महत्त्वाचा आहे, जे मी तुम्हाला सांगत आहे डेलीचा रट्टा. स्क्वेअर टेबल्स आणि क्यूब हे तुमचे झोपीत पण विचारलं तर आलं पाहिजे. ठीक आहे, तर उद्याला मी तुम्हाला सांगणार आहे स्क्वेअर रूटच्या बद्दल. आता तुम्ही प्रॅक्टिस करा याची की आता समजा मी तुम्हाला 114चा स्क्वेअर काढायचा आहे, तुम्हाला समजा 114चा स्क्वेअर काढायचा आहे. मग तुम्ही 4चा वर्ग किती आहे 16, 16शी 6, हातचा आला आहे 1. ठीक आहे, 11 गुणिले 4 44, 44चा डबल 48, सॉरी 44चा डबल 88, 88 प्लस 1 89, 9 हातचे आला 8, 11चा केवळ 121, 121 प्लस 8 129. तर हा झाला 114चा वर्ग. तर या प्रकारे तुम्हाला काढायचा आहे. आता मी 2-4 खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहे. हे एक्झाम्पल्स आहे, हे पण एक्झाम्पल आहे, हे खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहे तुम्हाला मी. तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त मनात करण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला हे पेन चालवायच नाही लागला पाहिजे, कारण की आपलं एक्झाम पूर्ण माइंडसोबत खेळ आहे. बँकेचा एक्झाम आहे तर आपल्याला पेन कमीत कमी चालवायचं आहे. हे फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगितलं आहे. तसं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि पुढच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगतो की स्क्वेअर रूट कसं काढणार, त्याची पण एक मेथड आहे. आणि हे जे मनातल्या मनात काढण्याची प्रॅक्टिस आहे हे तुम्ही जास्तीत जास्त करा, कारण की त्यामुळे होईल का तुमचा लवकर ॲन्सर येईल बाकींच्यापेक्षा. तर सगळ्यात जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा यांची. आता 30पर्यंत स्क्वेअरचं तुमचं प्रॅक्टिस आहे, रट्टा आपला चालूच आहे डेली बेसिसवर. आता उद्याला आपण करू स्क्वेअर रूट, तर त्यांचा पण मला व्हिडिओ बनवावाच लागेल. आणि आपल्या शॉर्ट्समध्ये रट्टा तो सुरूच आहे. तर बस आजच्यासाठी इतकंच, आणि उद्या तुम्ही याची प्रॅक्टिस करून या. बस हेच तुमचं आजचं होमवर्क आहे. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून या, कारण की उद्या याची खूप गरज पडणार आहे. आणि क्यूब्स तर तुम्हाला येतेच, आधी क्यूब्स तुम्हाला 16पर्यंत सांगितलं आहे मी, तेवढंच सफिशियंट आहे बँकेच्या एक्झामसाठी. आणि टेबल्स तर 1 to 20पर्यंत. याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, चलो बाय, भेटू मग नंतर.